नमस्कार दोस्तांनो, बघा आज खाट मांडली आहे बघा इथं. हो का? कुठं मांडली आहे बाप्पा खाट? आपण शेडमध्ये बांधली आहे बघा. बांधली नाही बघा, ठेवली. आणि बघा खाट सुद्धा इतकी गरम झाली आहे राव. पत्र तर किती गरम झाले तर नुसत्या लाह्या, थंडगार हवा येत नाही, काय नाही. लय अवघड काम झालंय. आमच्या कोंबड्या सुद्धा वाकरती बसली द्या. आणि विशेष म्हणजे एक अंड फुटलं. गुड्डी गेली बघा, आज जाऊन वागरत बसली. बघितलं तर अंड फोडलंय म्हणली कोंबडी. आता काय ती नव कोंबडी खायला गेली तेव्हा ही कोंबडीने काय केलं, अंड फोडले. काय सांगायला तुम्हाला. आणि तेव्हा त्या म्हशी खाली कोंबड्या किती बसली त्या उभा राहिलेल्या बघा. इतकी उष्णता आहे, निवांत रेडकं बसली ती. बसली का? आणि ती पाय मोडलेली कोंबडी आहे बघा. तो का ती बारक्या रेडकावची बसतीये तिथं न उठतच नाही. तुम्हाला सांग बघा दोस्तानो, नुसता वैताग घेऊन बसलाय. बाहेर जायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो ऊन आहे. ऊन कसलं आहे बापू. आणि असल्या उन्हात पोरं वाट कशी बघतीत माहिती आहे का? गाडी गाडवाला कवा येत या बापू. तर उशीर झाला त्या कोपऱ्याकडे बघतोय. आलता काय पिपाणी वाजली मग इकडं आलाच नाही. काय आता येईल मग तासापारा. हे आता मला गाडी करायला का सांगा बघा. नंबर लिहून घेऊ त्यांचा आपण. म्हणजे आपलं गाडीगार संपलं की लगेच फोन लावायचा. बरोबर आहे का नाही? हा बापू तुला बोकड मारत का? ए मारत बोकाड नाही मारत. काय सांगायचं दोस्तांना, तुमच्याकडे उकाड आहे सांगा. आणि तुमच्याकडे असं ऊन आहे का? आमच्याकडे तापमान किती आहे माहिती आहे का? 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि असल्या तापमानात तुम्हाला सांगतो लय म्हणजे फक्त ताक पी वाटतंय आणि पाणी. बघा असं तापमान कधीच नव्हतं. लय दिवसात तापमान पडले बघा. फक्त झाड पाहिजे. झाडाखाली तुम्हाला सांगतो बसायला बरं वाटतंय. नाही तर दुसरीकडे कुठं सुद्धा बसू वाटत वाटतंय बसू. मी बघा पोरांनी काय केलं माहिती आहे का? सगळं शान भरून दिलं बादलीत आणि मी कालवलं आणि सगळ्या झाडाच्या बुडातून वतली बघा. मग झाडाला रबडी जास्तीत जास्त वतली की तुम्हाला सांगतो झाडं मोठी होती. आणि आम्ही दुसरं खत झाडाला वापरत नाही, फक्त शेणखत. आणि बापू मुतारी सुद्धा असतो मसरांची. आम्ही मसरांची मुतारी सुद्धा टाकतो, गायची मुतारी टाकतो. मसराची गाय आपण दुसऱ्या वगैरे पाहिजे आणून आपली एकदा गाय होती की दिली आपल्याला दुसऱ्या सांभाळायला. मध्ये एकदा दुष्काळ पडला होता का? छावण्या बसल्या बापू, छावण्या हालत होती ते. आपल्याला मारत होती गाय. त्यांना दिली बापून सायकल कोणातच उभा केली. कुठं सायकल? सायकल आम्ही काय सांगते आम्ही कुठे गेली सगळी? देवाला. आणि तू? आम्ही नाही म्हणलो. ए त्याला कपडे हातभर घाणभर होऊ नको. बघा ही पाटली झाली, बापूला पाठ मारत नाही बघा. आणि या औषध किती पिती उचलत नाही. ए आता उद्या तुला औषध पाहिजे बघा. बापून आता उद्या ध्यान कर. हाय घ्या औषध. आपण काय करू त्याला औषध चांगलं पाहिजे. लय तुम्हाला सांगतो ऊन इतकं पडले बेकार. शेड बांधलं म्हणून बरं झालं. नाहीतर काय सांगतो दोस्तानो, ह्या शेडमध्ये सावली तेवढीच आहे ना. आज इथं कुठं सुद्धा झुडपं नव्हती. मसरं बांधायची कुठं. आणि असल्या उन्हात मसरांनी धापा दिली असते. मसरं वारंवार आजारी पडली असते.
आमच्या मोनाचा बड्डे आहे बघा 20 तारखेला. 20 मे आमच्या मोनाचा बड्डे वाढदिवस आहे. परदेशी बड्डे हा, केक बघा. कापायचा. हात बहुत भरवू नको जात वाचली दुनिया जात. हा गाडी का तिकडून ये. बघा जास्त ऊन पडलंय, एवढं ऊन कधीच पडत नाही बघा. आला गाडी का लय म्हणजे लय बेकार नुसतं कडाक्याचं ऊन आहे. डोकं बघा तुम्हाला सांगतो निमेच्या वर तापतंय. आता मस्त उठू का हा? नका नको मसर बसू दे. तू सारखी मसर उठवली ना मसरांची भूक मळ होती. कारण का मसर काय करते ती गबा गबा खाते ती आणि पुन्हा रवंत करते ती. नाही मसर पोटातलं अन्न पुन्हा तोंडात घ्यायची. गेलं अन्न पुन्हा तोंडात घ्यायची ती आणि ती बारीक चावून खाते ती. याला रवंत करूया म्हणायचं. रवंत करते फक्त गाय, शेळी, मेंढी आणि म्हैस एवढेच रवंत करणारे प्राणी आहेत. बाकीचं घोडं काय बारीक चावून खातं. बापा तो घोडा बघितला का? आता घोड्यावर बसूया आपण. अरे कोंबड्या दे हट फडा हट कोंबडे इथं कोंबड्या येऊ नको. शेळ्या काय तुम्हाला सांगतो बसत नाही ते बघा. आणि ती कोरडं उन्हात बसते बघा. इकडे सावलीलाच बसत नाही. बघा आज लेकरं ना आम्हीच घरी आहे बघा. बाकी सगळी बघा निघून गेली ती. काय करायचं सांगायचं इथं मला एक आता इथं कोण कोण आहे आपण बापू? हा आपण एवढं चौकच आहे. आता आपण गाडी करली खाई बघा. एवढं काय करायचं बरं घेऊ. आणि ती कुठं टाकू नको बघा. ती करून ठेवा हो ते बघू. बघा ही लेकरं आली बघा. मी घरात बसली होती. मी म्हणलं त्यांना शेडमध्ये चला गार हवा येते आणि खाट पण शेडमध्ये आणली बघा. आता तुम्हाला सांगतो जरा बरं वाटतंय. वारा सुटलं की बरं वाटतंय. वैरण बघा तुम्हाला सांगतो सकाळपारीच काढून ठेवले. काय टेन्शन नाही. आज उद्या वैरण आणायला लागत नाही. पाय आता कडे लांब टाका उकरड्याकडं ये बापू. बापू बघा निवांत बसलाय बापू बघा. ही काय सांगायचं बापूला लई काम असते. तुम्ही बापू फोडायला दाखव बघा. बापूला फोड आलाय बघा. हो ही काय केलं काल खोटं ठोकताना एक रेडा काय झालं माहिती का पळाल्या. ती बापू दाव ओढलं ती बापू जाव्या फोड झाला. कशी काढली का काय सांगायला दोस्ताना रेडा का आता खाऊन तास झाले. खुटी निघत होते. खुटी निघलं आणि त्या लागला बोटा निघलो. आज झाले वे दाव बोटात गावले वे. हा कारण का माहिती आहे मला बापू रेडा जाम धरतोय. पण आता रेडकाची ताकद लय झाली आणि बापूची ताकद काही पण बापू तो आता उद्यापासून 1 लिटर दूध प्यायचं नाही. ती ऐकत दिसत माझी त्याला काय रेड या मला तर उद्या बसला आता बघा मोना. बापूला तर या मानले तू बापू आपला मोना मला एक तांबून ताण लय लागले. हुशार आहे बापू माझी मोना लय हुशार आहे. तू पण हात धुवून याचा आणि तांबून कुठं धुतला.